आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या 4 जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामध्ये माणगाव तर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे. त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर, कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणातनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळम मधनं सविता विष्णू गावंडा, कशेळेमधनं श्री राजू चिंदू केवारी, माणगावमधनं केशव बबन तरे हे आमचे काही कारणांनी अपक्ष उमेदवार आहेत, पक्षाचेच आहेत पण त्यांचा अर्ज अपक्ष राहिलेला आहे. त्याच्यानंतर उकरूळमधनं सौ सुप्रिया राजेश भगत, नेरळ पंचायत समितीतनं परत आपण नम्रता नितीन कांदळगावकर यांना संधी दिलेली आहे. दामतमधनं नरेश सुरेश मसणी यांचा अर्ज भरलेला आहे. त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे. तसंच मोठे वेणगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख हे असे या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत. याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटना स्तरावरती घेण्यात येईल. आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीची अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही. या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण, कुठलाही निर्णय, कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला. यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये कर्जत म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत, पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत. आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये 4 ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय. पंचायत समितीची यादी देखील माझे मित्र ऋषिकेश जोशी यांनी आपल्याला वाचून दाखवली. मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकडे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे. आमचे उमेदवार कुठेच 302चा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही आहे, 307मध्ये असलेला नाही आहे व 420 मध्ये असलेला नाही आहे. सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळते. आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती, जे आज भयावह परिस्थिती आहे. आमचे उमेदवार हे पैशांनी जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत. ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आवाहन देखील करतो
आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे. तरी आज मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबलावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे. स्वबलावर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार, राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार, केंद्रातलं नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल, जनतेचे प्रश्न सोडवता येतील. आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जतचा विकास आपल्याला करणं सोपं होईल. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. कोणाला पाठिंबा देत नाही. आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणूक लढवायचं आता तरी ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या या सर्वच उमेदवारांना अधिकृत AB फॉर्म देऊन अधिकृत ते उमेदवार आज छाननी झाल्यानंतर जवळजवळ निश्चित झालेले आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू. अन्यथा आमचं स्वबलाचं आम्ही नारा दिलेला आहे. त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता, आजही देखील स्वबलाचा नारा आम्ही देतो. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.